आज आपण काहीतरी इंटरेस्टिंग बघायला चाललो आहे. काला घोड़ा फेस्टिवल है, उधर एक इवेंट है, इसके लिए जा रहे हैं. आपको पता है काला घोड़ा फेस्टिवल? मुझे अभी मालूम नहीं, इतना मैं घूमता नहीं हूँ. मैं अपना काम से मतलब घूमने के लिए नहीं आया हूँ भाई. या भैयाला तर काला घोडा आर्ट फेस्टिवल विषयी काहीच माहिती नाही आहे, पण तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की या आर्टवर्कचं एक्सप्लेनेशन खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. आम्ही एक हायपोथेटिकल युग इन्व्हेंट केलेला आहे. तो युग म्हणजे अनंत युग. आर्ट बनाते हो, कला बनाते हो? कला मैं कला वाला कुछ नहीं बनाता भाई. मैं वर्कर हूँ, मैं काम करता हूँ, खाता हूँ, रहता मतलब हूँ. आप बिल्डिंग बनाते हो ना? हाँ वही आपका कला है. हाँ बस. मी लहानपणापासून काला घोडा फेस्टिवलचं नाव ऐकतोय आणि मला लहानपणापासून क्युरियोसिटी होती की इकडे असतं काय नेमकं. काही वर्षापूर्वी ऐकलं होतं की ओव्हर हाईप्ड आहे आणि खूप गर्दी असते वगैरे वगैरे. आर्ट वगैरे काही नाही आहे तिकडे, काहीतरी वेगळंच लावून ठेवलं असं ऐकलंय बऱ्याचशा गोष्टी. आणि यावर्षी आपण खास यासाठी चाललोय कारण आपल्या 2 फॉलोअर्स तिकडे आर्टवर्क्स लागले आहेत. एक म्हणजे चिरायू रसाणे आणि दुसरी म्हणजे अग्निशिका शिंदे. म्हणून त्यासाठीच आपण आलोय CST स्टेशनला. इथून बस थोडासा वॉक आहे आणि इथून आपण पोहोचू डायरेक्ट काला घोडाला. आपको पता है काला घोड़ा फेस्टिवल के बारे में? मालूम है. क्या रहता है वहाँ? वही जब दिखने को मिलेगा आपको. ऐसी कौन सी एक चीज़ है जो मुंबई ने आपको सिखाई है? फास्ट, आलस नहीं रहना चाहिए. पैसा बरसता है दिन रात, जिसको लूटना है लूटो, वाह. पकड़ना है उड़ के पकड़ो. हाँ, दिन रात में पैसा मिलता है, जिसको पकड़ना है पकड़ो. उड़ रहा है दिख रहा है ईमानदारी से. ईमानदारी से. तर ही आहे काला घोड्याची एंट्री गेट. काला घोडा इज द एसेन्स ऑफ आर्ट, कल्चर अँड फ्री फ्लो ऑफ आयडियाज. असं मी नाही, हा घोड्याच्या खाली जे काय लिहिलं ते लिहिलं आहे. आम्ही काय काय बघायला हवं मग इकडे, तुला काय? इकडे खूप काही आहे बघायला. सो इथे बरेच व्हेन्यूज असतात. थिएटरचे, सिनेमाचे वेगवेगळे इव्हेंट्स होतात. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे खूप सारे इन्स्टॉलेशन्स असतात. सो इथे आहेत काही छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये पण इन्स्टॉलेशन्स आहेत. आणि त्यानंतर क्रॉस मैदान, असे खूप व्हेन्यूज आहेत. सो काला घोडाचं 9 दिवसांचा फुल एक फन आर्ट असा इव्हेंट असतो. आणि आय एम शुअर यू गाईज विल एन्जॉय. हा भाई, आकाशाला तुम्हाला दाखवेलच सगळं एकदम भारी त्याच्या लेन्समधनं. झाडाला पाय लावला इकडे. असं कधी इमॅजिनच केलं नव्हतं की झाडाला पण पाय राहू शकतो ब्रो. खरंच भारी. बॅक साईडला ना कॉल विथ बापू नावाचं PCO आहे. तिकडे खूप गर्दी आहे, लोक फोटो काढताय म्हणून जाता येत नाही, पण इंटरेस्टिंग तर आहे. बापूसोबत गप्पा मारायचं तर भेटतील. In Parkwood 18 and we know luxurious suites are red. तर इकडे आल्यावर कळालं की ह्या वर्षीची थीम ही होती पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. तर प्रत्येक आर्टवर्क इकडे तुम्हाला पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर दाखवेल. जसं की झाडाला यांनी पाय लावला आहेत, या प्रॉन्समध्ये बाटल्या अडकल्या आहेत. You still my brows. महाराष्ट्र टुरिझमचा पण स्टॉल आहे भाई. आता अर्ध फिरून झालंय, तर मध्ये एक चहा ब्रेक घेतलाय मी आणि वेदांतने. सोसायटी आज तर विकडे असून पण एवढी गर्दी आहे. विकेंडला कुठे गर्दी असेल इकडे ब्रो. इकडे सगळेजण फोटो काढताय, काय बघू आपण. आर्टमध्ये मुंबईचे सगळे एलिमेंट्स त्यांनी 3D प्रिंट केले आहेत. माझ्यासोबत सेल्फी घेतला मीच. मला असं वाटतंय सगळे फोटोज काढताय इकडे, कोणीच बघत नाही आर्टवर्ककडे नीट शांततेत. तर हा घोडा त्यांनी मुंबईच्या मेन काळा घोडाला इन्स्पायर होऊन बनवला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इकडे लिहिल्या आहेत ऑलरेडी. तर ह्या वाचा आणि मग आर्टवर्कची मजा घ्या. भारी आहे यार. हे ट्रॅशपासनं बनवलेलं दिसतं एकदम. ओ शिट, हात नाही लावू शकत. मला ना क्युरियोसिटी यायची की इकडचे आर्टिस्ट सिलेक्ट कसे होत असतील, म्हणजे काय क्रायटेरिया असेल की तुम्ही तुमचं इकडे आर्ट शो करू शकतात.
किंवा किती सारे फॉर्म झाले असतील आणि त्या सगळ्या फॉर्म्समधनं किती लोक सिलेक्ट झाले असतील. आपण हे सगळं अग्निशिखाला विचारू, जिचा इकडे लावलेला आहे खूप मोठा आर्टवर्क. माझं नाव अग्निशिखा. मी या इन्स्टॉलेशनची क्रिएटर आहे आणि यावर्षीच्या कालाघोडाच्या थीम होती पास्ट प्रेझेंट फ्युचर. तर मग आम्हाला हे सगळं एक ज्योमेट्रिकल वेमध्ये दाखवायचं होतं. तर मग आम्ही चूज केलं एक रेतघडी म्हणजे आर ग्लास जो असतो त्याचं स्ट्रक्चर टू शो टाईम. आणि याच्यात जर वरच्या साईडला तुम्ही बघू शकता की इट इज अ लूप ऑफ टाईम. हा आहे सतयुग, हा आहे त्रेतायुग आणि हा आहे द्वापरयुग. आणि दिस इंडिकेट्स पास्ट. तर सतयुगमध्ये देव आणि राक्षस म्हणजे देव आणि असुर हे वेगवेगळ्या युगात राहत होते. मग नंतर त्रेतायुगात देव आणि असुर एका जगात राहायला लागले, जसं की राम आणि रावण. मग त्यानंतर द्वापरयुगात देव आणि असुर हे दोघं एका परिवारात राहायला लागले, जसं कौरव आणि पांडव. आणि आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की कलियुगामध्ये वाईट इतकं जास्त वाढून जाईल, म्हणजे बुराई एवढी जास्त वाढेल की त्याच्यानंतर प्रलय येईल. प्रलयमध्ये एक असुर असणार आहे, दॅट इज कली. तर कलीला संपवायसाठी कल्की अवतार घेईल आणि कल्कीला ते सगळं संपवण्यासाठी प्रलयचा जो युग आहे तो प्रलय पूर्ण नष्ट करावा लागेल आणि मग त्यानंतर परत सतयुग चालू होईल. म्हणजे हे जो लूप आहे हे कंटिन्यू चालूच असणार. पण मग यू कॅन सी प्रत्येक एका घड्याळाला आम्ही एक काटा दिला आहे, पण फक्त कलियुगाला 2 काटे, कारण कलियुगात 2 पॉसिबिलिटीज असू शकतात. कारण ऑब्व्हियसली वी आर लिव्हिंग इन प्रेझेंट. आपल्याकडे ऑप्शन आहे की आपल्याला काय चूज करायचं आहे, चांगलं की वाईट. कोणीही वाईट बनणं जास्त प्रेफर करतं फॉर अ गुड लाईफ. तर मग तसं नको व्हायला म्हणून आम्ही एक हायपोथेटिकल युग इन्व्हेंट केलेला आहे. तो युग म्हणजे अनंत युग. हां, अनंत म्हणजे इन्फिनिटी, म्हणजे त्या युगानंतर परत कुठलीच सायकल नाही आहे. तो युग अनंत आहे. असं अनंत युगामध्ये शांती, सुख आणि समृद्धी असणार, हे आमचं दाखवण्याचा हेतू होता. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता की हे आहे कन्क्लुजन ह्या पूर्ण आर्टवर्कचं. म्हणजे आपल्या आतल्या असुराचं ट्रान्सफॉर्मेशन एका चांगल्या व्यक्तीत कसं करावं हे. म्हणजे आम्हाला पूर्ण आर्टवर्कमधनं जे एक मेसेज द्यायचा होता, हा सिम्पली आम्ही बॅक साईडला दिलेला आहे की ट्रान्सफॉर्मेटिंग युअर एव्हिल इनटू एंजल. म्हणजे आपल्या आतल्या कलीला आपण स्वतः मारायचं आहे आणि आपण स्वतः आपलं स्वतःचं कल्की बनायचं आहे. बी युअर ओन कल्की अँड किल द कली इनसाइड यू. किती आर्टिस्ट लोकांनी रजिस्टर केलं होतं आणि किती सिलेक्ट झाले? तसं तर नाही माहिती, पण ओव्हरऑल पूर्ण इंडियामधनं सगळे आर्टिस्ट असतात, त्यांचे हे होतात आता म्हणजे सिलेक्शन्स होतात. आमचे अराउंड 5 to 6 राऊंड झालेत. 3rd 4th म्हणजे फर्स्ट राऊंडमधनं कळतं, फर्स्ट सेकंड राऊंडमधनं कळतं की यू आर सिलेक्टेड. पण त्याच्यानंतर मग ते चेंजेस वगैरे येतात, काही 1-2 छोटे चेंजेस असतात वगैरे वगैरे. मग तसं 5 राऊंड्स झाले अँड देन वी गॉट सिलेक्टेड. वा, खूप मेहनतने सिलेक्ट होतात म्हणजे. हो. खरं सांगू का तर हा एक्सपिरियन्स खरंच इंटरेस्टिंग होता. काही लोक खरंच आर्ट बघायला आले होते, काही आर्टला अप्रिशिएट करायला आले होते, काही इंस्टाग्राम रील्स बघून फक्त फोटो काढायसाठी आले होते, तर काही जण पुढच्या कालाघोडा फेस्टिवलसाठी प्रिपेअर करायसाठी आले होते. मी तर माझ्या या दोघी मित्रांना सपोर्ट करण्यासाठी आलो होतो आणि मला पर्सनली खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण की खरंच खूप वेगळं आर्ट आहे यार इकडे. अग्निशिखाने जे एक्सप्लेनेशन दिलं त्यावरनं कळलं की एखादा आर्टिस्ट त्याच्या आर्टविषयी किती जास्त विचार करतो आणि किती मनापासून बनवतो. मला असं वाटतं की तुम्ही कुठलंही आर्ट बघितलं त्याला नक्की अप्रिशिएट करा, त्याच्याविषयी विचारा, त्याच्या मागचे थॉट विचारा, समजून घ्या, त्या आर्टिस्टला जाणून घ्या आणि तुमचं मत नक्की त्याला कळवा. त्याला खरंच चांगलं वाटेल. बाकी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल, कारण की पुढचा व्हिडिओ पण इंटरेस्टिंग असणार आहे. आणि हे अग्निशिखाचं आर्टवर्क तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, तिला पण भारी वाटेल.